मित्रांनो, मी स्वतः विजिबल नाही आहे, पण आशुतोष शेलार हे श्रीवर्धन तालुक्यामध्ये राहणारे धानगुरी गाव त्यांचं, तर ते आलेत सध्या आम्हाला घेऊन इकडे. ते 2 शब्द नाही तर 10 शब्द तुम्हाला सांगतील या बीचबद्दल. तर मी पहिला तुम्हाला स्टार्टिंगला बीचचा व्ह्यू दाखवतो, तो बघून. हर्ष, राकेश म्हात्रे आणि आशुतोष शेलार हे बदामालाच घेऊन चाललेत मगाचपासून. तर आशुतोष शेलार, आपण बीचबद्दल काय बोलतो? सगळ्यात पहिला नमस्कार मंडळी. आम्ही आता आलो आपलं शिवधन बीचवरती. तर शिवधन बीचमध्ये तुम्ही एकदा नक्की भेट द्या, कारण इकडचं एन्व्हायरमेंट, वातावरण सगळं एकदम अप्रतिम आहे, नेक्स्ट लेवल. तुम्ही इकडे आलात ना, तुम्हाला ॲक्च्युली नेचर दिसेल की नेचर काय असतं. इकडे नक्की या. A few moments later. पण आशुतोषजी, आम्हाला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. हां, बोला. जेव्हा तुम्ही सुरुवातीला श्रीवर्धन इकडचे तुम्ही तालुक्यातल्यात आणि तुमचं गाव धानगुरी आहे, बरोबर. तर जेव्हा बीच नवीन बनवलं गेलेलं आहे, त्या टायमाला या बीचबद्दल तुम्हाला असं काय वाटलेलं, काय बीच असं पुढे जाऊन रिन्युएट व्हायचं? पण आता हा जो बीच आता एवढा डेव्हलप झाला आहे ना, तो नेक्स्ट लेवल डेव्हलप झाला. तुम्ही सगळं बघा, लाईफ वगैरे प्रॉपर आपल्या सिटीला इव्हेंट्स केले प्रॉपर. इकडे ते आपलं लाईफ गार्डचंही लावलं बनवलेलं आहे. कोण पाण्यामध्ये आंघोळ करायला गेलं तिकडे पण बुडू शकणार नाही. तुम्ही एकदा इकडे नक्की या आणि इकडचा एन्व्हायरमेंट एक्सपिरियन्स करा, कारण इकडचा एक्सपिरियन्स एक नेक्स्ट लेवल आहे. तर आज तुम्ही कोणत्यासोबत आलात? मी माझ्या फॅमिलीसोबत आलो. ओके, मग तुम्ही फॅमिलीसोबत असे म्हणजे प्रत्येक वेळी जेव्हा गावी येतात सुट्टीमध्ये, आपण यावर्षी बघितलं की मे मध्येच आपल्याला एरियाला पावसा तुला देतो पैसा, ही परिस्थिती घडली आहे. बरोबर, तरी देखील आपण बीचला येऊन हजेरी लावलेली आहे. बरोबर. आणि त्यांच्यासोबत आहेत त्यांचे भाचे हर्ष, राकेश म्हात्रे, यो. तर कुठलं गाणं ऐकत होतं तुम्ही गाडीमध्ये? कुठलं गाणं होतं? बरोबर होतं. दोघांनी एकदा करून दाखवा. बरोबर, म्युझिक सकट. ओ शेट, मी नावच केलंय ग्रेट. मला माहिती आहे की आपण बीचवर आहोत, आपण मस्ती पण करत आहोत, त्यासोबत पुन्हा फॅमिली सोबत आहोत. आणि हे जे युनिक कंटेंट बीचवर यांनी बनवलेले आहेत हे आपण बघू शकतात. कारण हे असं एक निसर्गाचं प्रतिबिंब म्हणजे कन्सेप्ट त्यांनी जो बनवला आहे तो भरपूर विचाराने इकडचे आर्किटेक्ट आणि इंजिनियरनी बनवला. पण त्यांना डोकं देणारे आमचे आशुतोष शेलार, जे आपण बघू शकता की कुठल्या प्रकारे लोक वॉक करत आहेत. त्यासोबत प्रकारे आपण आता पुढे आलेलो आहे. पण तुम्ही गोवाला पट्टा घेऊ शकता. गोवाला पट्टा असं वाटतं की कोकणातला थायलंड तसा त्याचा व्ह्यू येतो. बघ, एकदा तिकडे दाखवा. कॅमेरामॅन फोकस. तिकडे झालं तर श्रीवर्धननी सध्या हेलिकॉप्टरची सोय केली नाही, पण काही दिवसामध्ये तिथे हेलिकॉप्टर पोचेल. ते घडवणारे आमचे ॲरोबॅटिक इंजिनियर हर्ष, राकेश म्हात्रे यांनी आज सध्या विचार केलाय. आज बघू ते काय बोलतात आता 2 शब्द. तरी ते हेलिकॉप्टर उतरला. हर्ष म्हात्रे, अब दिख रहा है ना मैं जैसा मैं दिखना चाहिए. मैं हरगिज झुकेगा नहीं साला.